हरिओम. डोकेदुखी ही आपण सर्वच जण कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये अनुभवतोच. केव्हा ना केव्हा आपल्याला डोकेदुखीचा त्रास हा झालेलाच असतो. काही जणांना तो खूप वारंवार होतो, म्हणजे ज्यांना पित्ताचे त्रास खूप आहेत किंवा इतरही कारणांमुळे कायमच डोकेदुखी असते. पण आज आपण बघूयात की अर्धशिशी म्हणजे काय. म्हणजे अर्धच डोकं दुखतं आणि ते खूप तीव्र दुखतं, म्हणजे असहनीय असतं, अजिबात सहन होत नाही असं डोकं आपण दुखताना बऱ्याच जणांचं बघतो. आणि त्या वेळेला काय करावं हे कळत नाही, कारण ह्याच्यासाठी काही टेस्ट पण नाही आहेत किंवा काही उपचार पण नाही आहेत. तर मग आपण बघूयात की हे अर्धशिशी किंवा ज्याला मायग्रेन म्हटलं जातं तर ते काय आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काही घरगुती उपचार करता येतील का. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. तर अर्धच डोकं दुखतं बघा, खूप तीव्र दुखतं. मग डाव्या बाजूचं असू दे, उजव्या बाजूचं असू दे, म्हणजे कोणीतरी अगदी हातोडीने ठोके मारतंय असं, किंवा कोणतरी खिळे ठोकतंय असं दुखतं, किंवा डोकं अगदी फुटून बाहेर येईल, म्हणजे इतकं ते तीव्र डोकेदुखी असते की ते सांगता येत नाही आणि सहन पण होत नाही. इतकी जोरदार अशी डोकेदुखी असते आणि सहन होत नाही ती. बरं, ती झाली की बरेच, म्हणजे त्याला काही जणांची दिवसभरही राहू शकते, 2 दिवसही राहू शकते, 3 दिवसही राहू शकते, असा हा त्रास असतो अर्धशिशीचा. आणि तो अगदी सहन होत नाही. तर हा त्रास कशामुळे होतो, का होतो, ते आपण सर्वात प्रथम बघूयात आणि नंतर आपल्याला ह्याच्यावरती काय उपचार करता येतील घरगुती ते पण आपण बघूयात. खरं म्हणजे ह्याच्यामध्ये 70% जवळजवळ भाग जो आहे तो अनुवंशिकतेचा जास्त आहे. म्हणजे हा मज्जासंस्थेच्या मधल्या ज्या नसा आहेत, ज्या नर्व आहेत, त्याचा खरं म्हणजे हा आजार आहे. आणि ह्याच्यामध्ये 70% भाग हा अनुवंशिकतेचा आहे. पण सगळ्यांनाच अनुवंशिकतेमुळे होतो असं नाही. आपण जर त्याच्यासाठी योग्य वातावरण किंवा योग्य असं हे तयार केलं तरच होतं. म्हणजे मी सांगते बघा, तुम्हाला एखादं उदाहरण देते. समजा आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या घरामध्ये आपल्या काकांना, असा बऱ्याच जणांना जर समजा मधुमेह असेल, शुगर असेल, तर असं म्हणतात की मधुमेह हा अनुवंशिक आहे आणि तो येणारच. पण जर मुलगा किंवा मुलगी जी कोणी असेल, तिने जर पहिल्यापासून आपल्या तब्येतीकडे नीट लक्ष दिलं, नीट व्यायाम केला, डाएट व्यवस्थित घेतलं, अशी जमीनच तयार केलीच नाही की त्याच्यामध्ये हे बी रुजेल. म्हणजे बी आहे, आपण समजू की अनुवंशिकता आहे, बी आहे, पण जमीनच अशी आपण तयार नाही केली तर ते बी त्याच्यामध्ये रुजतच नाही. पण जर मुलगा किंवा मुलगी आहे, आईवडिलांना डायबिटीस आहे, काकांना वगैरे डायबिटीस आहे, म्हणजे घरात चालत आलेला डायबिटीस आहे, आणि मुलांनी सुद्धा ती चूक केली की व्यायाम अजिबात केला नाही, जाडी भरपूर वाढली, पोटाचा आकारच भरपूर वाढला, अगदीच व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, खाण्यापिण्यामध्ये अगदी रोज म्हटलं तरी गोड पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा हे बर्गर, पिझ्झा यासारखं चुकीचं जर खात राहिलं, म्हणजे ह्याचा अर्थ काय की तुम्ही त्याच्यासाठी जमीन तयार केलेली आहे, तर मग ते बी रुजणारच. म्हणजे अनुवंशिकता आहे तर ती सगळ्यांनाच होते असं नाही. तुम्ही जर त्याच्यासाठीची जमीन तयार केली तर ते बी रुजणारच आहे. तर आपण लक्षात घ्यायचंय की आपल्याकडे जर मायग्रेनची अनुवंशिकता असेल, कोणाला होत असेल, तर आपल्याला जर होऊ नये तर त्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासाठीची जी जमीन आहे ती आपण तयारच होऊ नाही द्यायची, म्हणजे मग हे बी त्याच्यामध्ये रुजणार नाही. तर ही तीव्र अशी डोकेदुखी असते, अगदी मेंदूमधल्या नसा फाटून जातील असं वाटायला लागतं, इतकी तीव्र असते. आणि मी जसं म्हटलं तसं ती अगदी 3-4 दिवस सुद्धा राहू शकते. काही जणांना अजूनही जास्त दिवस सुद्धा ही डोकेदुखी राहू शकते. आणि अशा डोकेदुखीमध्ये प्रखर प्रकाश, म्हणजे लाईट जरी खोलीमध्ये चालू असेल तरी चालत नाही,
आवाज चालू असेल तरी चालत नाही, कोणी एकमेकांमध्ये भरपूर गप्पा मारत असतील तर ते चालत नाही. तर असहनीय असतं असं. किंवा काही जणां म्हणजे हे तीव्र काही असेल, आवाज म्हणा, वास म्हणा किंवा प्रकाश म्हणा, तर ह्या गोष्टी चालत नाहीत आणि त्यांनी ही डोकेदुखी अजून तीव्र पण होऊ शकते. तर अशी ही न सहन होणारी डोकेदुखी असते. तर मग आपण आता बघूयात की जसं अनुवंशिकता हे एक कारण आहेच आहे त्याला, पण अजून काही कारणं असतात की ज्यामुळे ही डोकेदुखी होते. तर त्याच्यामध्ये उन्हामध्ये फिरणं, जास्त वेळ उपाशी राहणं, म्हणजे बराच वेळ पोट मोकळं राहतं, भूक लागलेली असती तरी सुद्धा आत्ता वेळ नाही किंवा आज काही आणलेलं नाहीये खायला म्हणून, किंवा बाहेर जाऊन काही खाण्यासाठी वेळ नाहीये म्हणून, काही कारणाने का होईना भूक लागलेली असती, जेवणाची वेळ असती तरी सुद्धा खाल्लं जात नाही, जास्त वेळ उपाशी राहिलं जातं. हे पण एक ह्या मायग्रेनचा ट्रिगर पॉइंट होऊ शकतो. म्हणजे ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ही डोकेदुखी येऊ शकते, पटदिशी वाढू शकते. त्याच्यानंतर आपण बघूयात की बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशन असतं की 2-2, 3-3 दिवस टॉयलेट साफ होत नाही आणि ह्याच्यामुळे सुद्धा ही तीव्र डोकेदुखी होऊ शकते. त्याच्यानंतर बघूयात की काही वास असतात बघा, पर्टिक्युलर काही सेंट असतात, काही उदबत्त्यांचे वास असतात की जी आपल्याला सहन होत नाहीत आणि तेच समजा आपल्याला आले तर मात्र ह्या म्हणजे हे डोकेदुखी सुरू होण्याचं कारण होऊ शकतं की त्या वासाने ट्रिगर होऊ शकतं मायग्रेन. त्याच्यानंतर काय बघूयात आपण की झोप नीट होत नाहीये, 6 ते 8 तासाची सलग झोप होत नाहीये, किंवा रात्री जागरण होत आहेत, किंवा रात्रभर जागरण होऊन पहाटे कधीतरी झोपलं जातंय आणि मग ते 10, 11, 12 वाजेपर्यंत सकाळी झोपलं जातंय. म्हणजे झोपेच्या वेळा अजिबात व्यवस्थित नाही आहेत, जेवणाच्या वेळा अजिबात व्यवस्थित नाही आहेत. तर हे सगळं आपल्याला या मायग्रेन होण्यासाठी लक्षणं आपल्याला म्हणता येतील किंवा हे ट्रिगर पॉइंट आपल्याला म्हणता येतील की ह्याच्यामुळे ही सुरुवात होऊ शकते. तर ते लक्षात घ्यायचंय. काही जणांना खूप गोड खाल्ल्याने सुद्धा प्रचंड डोकेदुखी होते की खूप जास्त गोड खाल्ल्याने सुद्धा. तर हा एक ट्रिगर पॉइंट होऊ शकतो की ह्याच्यामुळे डोकेदुखी आपल्याला सुरू होऊ शकते. तर अति गोड खाणं टाळलं पाहिजे, वेळेवर जेवलं पाहिजे, किंवा अजिबात जे लोक व्यायाम करतच नाहीत, एक्सरसाइज करतच नाहीत, त्यांना सुद्धा हा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर काही महिलांना बघा की पाळी येण्याच्या आधी 1-2-3 दिवस कदाचित हा एक ट्रिगर पॉइंट असू शकतो की पाळी येणार आहे तर त्याच्या आधी 1-2-3 दिवस हे डोकं दुखणं सुरू होऊ शकतं. किंवा काहींना पाळी जाण्याच्या वेळेला, मेनोपॉजच्या वेळेला सुद्धा हा त्रास होऊ शकतो. तर अशा विविध गोष्टी आहेत की ज्याने आपल्याला हा मायग्रेनचा त्रास होतो, सुरू होतो, किंवा ट्रिगर ते पॉइंट असतात की ज्यामुळे ते सुरू होतो. तर आपण निश्चितपणे लक्ष दिलं पाहिजे की हा जो त्रास आपल्याला होतोय, जो अजिबात सहनीय नाहीये, म्हणजे सहन होतच नाही, तो इतका प्रचंड त्रास असतो आणि पेनकिलर घेणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. कारण तुम्ही मायग्रेन तुम्हाला किती वेळेला होतोय ते पण बघितलं पाहिजे. काहींना महिन्यातून 1-2 वेळेला होतो, काहींना आठवड्यातून 1-2 वेळेला होतो. तर मग किती वेळेला तुम्ही पेनकिलर घेणार? बरं, ह्या पेनकिलर्स तुम्हाला शरीराला किती घातक असतात हे आपल्याला कल्पना आहे. तर मग हे पेनकिलर घेणं, बरं वारंवार जरी तुम्ही पेनकिलर घेतला तर हळूहळू त्याचा असरही कमी होतो. ते बिलकुल या डोकं जे दुखतंय त्याला दाद देत नाही आणि थांबत नाही. तर त्याच्यामुळे असं जर डोकं आपलं दुखत असेल तर आपण ह्याला काय करू शकतो? खरं म्हणजे उपाय आपण बघणारच आहोत, पण त्यापूर्वी आपण असं बघायचं की आपल्याला निश्चितपणे यातलं कोणतं कारण होतंय की ज्यामुळे आपलं डोकं दुखतंय, किंवा आपल्याला आधी काही सूचना मिळतीये का की आता माझं डोकं दुखणार आहे. हे आपल्याला अंदाज येतो बघा. काही अशा सूचना असतात की हां असं झालं ना की माझं निश्चितपणे आता डोकं दुखणार. तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं की काय होतंय, की कशामुळे आपल्याला होतंय. मग ते अवॉइड करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा. पहिल्यांदा तुम्ही काही ना काही एक्सरसाइज सुरू करा.
योगाचे काही ना काही तुम्हाला जे आसनं येत असतील, सूर्यनमस्कार येत असतील तर ते करा. काही प्राणायाम येत असतील तर निश्चितपणे करा. प्राणायामाचा खूप फरक पडतो मायग्रेनसाठी. म्हणजे चंद्रनाडीचा चंद्रभेदन प्राणायाम हा तर खूप जास्त प्रभावी आहे. म्हणजे काय की आपली जी उजवी नाकपुडी आहे ती बंद करायची आणि डाव्या नाकपुडीनी व्यवस्थित श्वास घ्यायचा आणि दोन्ही नाकपुड्या उघड्या करून सावकाश श्वास सोडायचा. तर चंद्रभेदन प्राणायाम हा पण करायला हरकत नाही. किंवा अनुलोम विलोम तुम्हाला येत असेल की डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावी बंद करून उजवीनी सावकाश श्वास सोडायचा, मग उजवीनी श्वास घ्यायचा, उजवी बंद करून डावीनी सावकाश श्वास सोडायचा. तर हे अनुलोम विलोम जो प्राणायाम आहे तो पण करायला हरकत नाही. अनुलोम विलोम प्राणायाम करताना त्याची सुरुवात ही डाव्या नाकपुडीनीच करायची. डावीनी श्वास घ्यायचा, उजवीनी सोडायचा, उजवीनी घ्यायचा, डावीनी सोडायचा. ह्याला एक आवर्तन म्हणतात आणि अशी अनेक आवर्तनं करायची. त्याला चक्रावर्तन असं म्हणतात. त्याच्यानंतर जेव्हा आपण ही आवर्तनं करून थांबवणार आहोत त्यावेळेला डाव्या नाकपुडीनी श्वास सोडल्यानंतरच आवर्तन थांबवायचं आहे. मध्ये आधे थांबवायचं नाही. म्हणजे अर्धवट आवर्तन करायचं नाही की डावीनी घेतलाय आणि उजवीनी सोडलाय आणि थांबलोय, असं करायचं नाही. उजवीनी घ्यायचा आणि डावीनी सोडायचा, हे आवर्तन पूर्ण करायचं आणि मगच प्राणायाम थांबवायचा आहे. तर अशा प्रकारचा अनुलोम विलोम प्राणायाम हा सुद्धा तुम्हाला खूप उपयोगी पडतो. कारण वातामुळे तुमचं हे मायग्रेन होत आहे का, पित्तामुळे होत आहे का, कफामुळे होत आहे. कारण ह्या तिन्ही दोष जे आहेत हे प्रकुपित झाल्याने ही डोकेदुखी होऊ शकते. पण तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही हे त्रिदोष साम्यावस्थेत राहण्यासाठी म्हणजे सम अवस्थेमध्ये येण्यासाठी हा प्राणायाम चक्रावर्तन हे करू शकता. म्हणजे अनुलोम विलोम हा प्राणायाम तुम्ही नियमितपणे रोज एक 10 मिनिटं का होईना, रोज 10 मिनिट सलग बसून हा प्राणायाम करायचा आहे. तुम्हाला निश्चितपणे ह्याचा फायदा होईल. तर असा प्राणायाम करायचा आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात की उन्हामध्ये जाऊन जर डोकं अशा प्रकारचं दुखत असेल तर ती काळजी घेतली पाहिजे. उन्हापासून कसा बचाव होईल ती काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशननी होत असेल तर जसं मी सांगितलं तसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सौम्य विरेचक घ्या. तुम्ही 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तुम्ही पोट साफ करून घेत जा. किंवा अगदी तुम्हाला वाटलं एक 8-15 दिवस सलग घ्यायचंय तर तुम्ही जसं मी मागे त्रिफळा एरंडेल ह्याचं सांगितलंय तसं तुम्ही बडीशेप आणि जिरा आणि धणे ह्यांचा सुद्धा काढा रोज रात्री झोपण्यापूर्वी घेऊ शकता. म्हणजे 2 चमचे धणे, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा बडीशेप अगदी हलकं भाजायचंय आणि त्याची पूड करायची. ह्या प्रमाणामध्ये तुम्ही जास्त पूड करून ठेवू शकता आणि ती रोज 1 चमचा कोमट पाण्यामध्ये घालून ते पाणी प्यायचंय आणि मग झोपायचंय. तर ह्यामुळे सुद्धा तुमची जी ट्रॅक आहे आतला ट्रॅकची शुद्धी होणार आहे. असंही करायला हरकत नाहीये. तर बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी हे करायचं आहे. त्याच्यानंतर कशामुळे होतंय त्याकडे निश्चितपणे लक्ष द्यायचंय. सातत्याने आपलं कॉम्प्युटरवर काम होतंय का, त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होतोय का, किंवा काही वास सातत्याने आपल्याला येत असतील आणि त्यामुळे ट्रिगर आउट होत असेल आपलं मायग्रेन, तर त्याचा शोध घेतला पाहिजे. तर हे सगळं ज्याच्यामुळे आपल्याला होतंय किंवा काही पित्त वाढवणारे असे काही पदार्थ आपल्या आहारामध्ये येत आहेत का की जे खाल्ल्यानंतर आपल्याला हा त्रास होतोय, त्याकडे पण लक्ष द्यायचंय. जास्त वेळ आपण उपाशी राहिल्यामुळे आपल्याला हे होतंय का, मग त्याकडे पण. म्हणजे ही जीवनशैलीमधले बदल पहिले आपण केले पाहिजेत की वेळेवर जेवलं पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे, झोप ही सुद्धा चांगली झाली पाहिजे. आता ह्याच्यामुळे होत असेल तर योगासनं तुम्हाला फायदे देणारच आहे, पण त्याच्याबरोबर योग निद्रा घेतली तर खूप छान. किंवा शवासन, एक खूप असे शवासन आपल्या सोशल मीडियावरती आहेत, तर ते लावून म्हणजे मोबाईलवरती लावायचे आणि निवांत अगदी संपूर्ण शरीर सैल सोडून डोळे मिटून शांत पडून राहायचं. जेवढा म्हणजे कुठलेही विचार आपण स्वतःहून आणायचे नाहीत. आपोआप आले तर येऊ द्या, जाऊ द्या,
पण जितकं आपल्याला रिलॅक्स होऊन झोपता येईल तेवढं झोपायचं आहे. आणि शवासनाच्या सूचना आपल्या डोक्याजवळ मोबाईलवरती लावायच्या आहेत आणि अशा प्रकारचं शवासन हे सुद्धा तुम्ही रोज घ्यायला हरकत नाही. ह्याच्यामुळे सुद्धा तुमचे ताणतणाव जे आहेत ते कमी व्हायला मदत होईल. मानसिक ताण हे सुद्धा याचं कारण आहेच आहे मायग्रेनचं, की खूप जास्त कुठला स्ट्रेस आला किंवा काही काहींना सवय असते कुठल्याही बारीक सारीक गोष्टीचा ताण घेतात हे लोक. कसं होईल, काय होईल, कधी होईल, केव्हा होईल, ठीक होईल का, नाही होईल का, हे छोट्या छोट्या गोष्टींचे ताण जर आपण घेतले तरी सुद्धा आपल्याला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. तर हे ताणतणाव कमी करण्यासाठी शवासन म्हणा, योगनिद्रा म्हणा किंवा मेडिटेशन म्हणा, हे आपण केलं पाहिजे. तर ह्याकडे निश्चितपणे लक्ष द्या. ताणतणावामुळे होत असेल तर हे केलं पाहिजे. तर असे कारणं आपण शोधून काढली पाहिजेत की आपल्याला हे त्रास कशामुळे होत आहेत आणि त्याच्यावरती मग आपण ते काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघूयात की घरगुती आपण काय उपचार करू शकतो. तर ह्याच्यावरती अगदी चांगला उपचार जो आहे तो मी सांगतेय की गव्हांकुराचा रस आपण सकाळी सकाळी घेतला पाहिजे. आता हे गव्हांकुर काय करायचे तर गहू थोडेसे भिजवायचे आहेत. जशा आपण कडधान्य भिजवतो आणि मोड आणतो तसे गहू भिजवायचे, उपसायचे आणि त्याला बांधून ठेवायचं टर्किश टॉवेलमध्ये. त्याला मोड येतात. असे मोड आलेले गहू आपण एका छोट्या प्लास्टिकच्या टबमध्ये, मातीमध्ये हे सगळे असे मोड आलेले गहू टाकायचे, त्याच्यावरून भुरभुरीत माती टाकायची आणि ह्याला उगवायचं. आता हे चांगले इथपर्यंत असे उगवले की मुठीमध्ये धरता येतील असे उगवले की एवढे मुठीमध्ये धरायचं ते जे गव्हांकुर आलेले आहेत उगवून गवतासारखे पकडायचंय आणि फक्त खालून टबाच्या तिथे खालून वरती 1 इंचाचं अंतर सोडायचंय आणि तेवढे कापायचे आणि तेवढे स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये 1 कप पाणी घालून ते मिक्सरमध्ये फिरवायचे आणि लगेचच्या लगेच हे प्यायचं आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी या चौथ्या सकट हे प्यायला हरकत नाही. पण ज्यांना पोटाचा काही त्रास नाही आहे त्यांनी हे गाळून प्यायलाही हरकत नाही. फक्त एकच काळजी घ्यायची आहे की गव्हांकुराचा रस हा मिक्सरमध्ये फिरवल्याबरोबर लगेच घ्यायचा आहे, नाहीतर तो काळा पडतो. कारण त्याच्यामध्ये आयर्न पुष्कळ आहे, कॅल्शियम पुष्कळ आहे, मॅग्नेशियम पुष्कळ आहे. हवेच्या संपर्कात आल्यानंतर हा काळा पडतो, त्यामुळे तो ताबडतोब पिणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही घेणार आहात, कधीच गव्हांकुराचा रस घेतला नसेल तर अगदी 2-3 चमचे गव्हांकुराचा रस तुम्ही घ्यायला सुरुवात करा. थोडे दिवसानंतर तो तुम्ही पाव कप घ्यायला हरकत नाही. हळूहळू तुम्हाला जर सवय झाली, तो तुम्हाला चांगला सूट व्हायला लागला, तुमचा त्रास मायग्रेनचा कमी व्हायला लागला तर तुम्ही अर्धा कप, 1 कप, छोटा कप एवढा तुम्ही रोजही घ्यायला हरकत नाही. अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज याच्यामध्ये असल्यामुळे कॅन्सरची हिस्ट्री जर आपल्या कुटुंबामध्ये असेल तर तो पण आपल्याला होणार नाही. किंवा मधुमेही लोक असतील तर त्यांना पण याचा खूप फायदा आहे. म्हणजे खूप साऱ्या आजारांवर खरं म्हणजे गव्हांकुराचा रस अतिशय फायदेशीर आहे. म्हणजे अगदी तुम्हाला हाडांचे सुद्धा जरी आजार असतील तरी सुद्धा तुम्ही गव्हांकुराचा रस घ्यायला हरकत नाही. आणि ह्याच्यामध्ये खास करून मायग्रेनमध्ये खास करून याचा जास्त उपयोग का होतो तर हा मज्जासंस्थेशी संबंधित आजार आहे. त्याच्यातल्या ज्या काही व्हेन्स आहेत त्याच्याशी संबंधित आहे. जेव्हा आपल्याला मॅग्नेशियम कमी पडतं त्यावेळेला आपल्या मेंदूमधल्या या नसा थोड्याशा आकुंचित पावतात आणि मग आपल्याला हे ट्रिगर होतो. आपल्याला मायग्रेन जास्त जोरात डोकेदुखी सुरू होते आणि ह्या जर मज्जासंस्थेच्या या नसा रिलीज करायच्या असतील, त्याला मॅग्नेशियमचा पुरवठा होऊ द्यायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला गव्हांकुराचा रस खूप उपयोगी पडतो. तर असा गव्हांकुराचा रस घ्यायला हरकत नाही. आणि खूप थोडंसं आपल्याला त्यातलं लागतं. 1 टप संपेपर्यंत तुम्ही दुसरा टप 1 आठवड्यामध्ये आधीच तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हा निश्चितपणे उपयोगी पडेल. तर ह्याची हळूहळू सवय करून घ्या. पहिल्यांदा आपल्याला याची सवय नसते. पोट पण खूप चांगलं साफ होतं. आपण बघतो बघा की प्राणी जे असतात ह्यांच्या पोटामध्ये काही बिघाड झाला तर ते काहीही खात नाहीत,
पण ते बाहेर जाऊन गवत खातात. यामुळे ते त्यांचं पोट साफ करतात, शुद्धी करतात आणि मग त्यांना खूप चांगली भूक लागायला लागते. तर गव्हांकुराचा रस हा खूप चांगला फायदे देतो. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे खास करून मायग्रेनसाठी आपल्याला ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. तर ते करा. त्याच्यानंतर आपण बघूयात की रात्री झोपताना तुम्ही पादस्नान घेतलं पाहिजे. म्हणजे गरम पाणी बकेट भरून घ्यायचं आहे, खुर्चीवर बसायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही पाय बुडवायचे आहेत. आता खूप गरम असेल तर पाय घालायला थोडा वेळ लागतो. थोडं थोडं हलके 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 पाय घालत पूर्ण दोन्ही पाय तुम्ही त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. पूर्ण अंगाला एखादी चादर लपेटून घ्यायची आहे आणि अशा पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटाचं पादस्नान करायला हरकत नाही आणि नंतर तुम्ही पाय कोरडे करून झोपायचं आहे. ह्या पादस्नानचा खूप चांगला उपयोग होतो आपल्याला मायग्रेनसाठी. तर हेही करायला हरकत नाही. आणि बाकीचे जे सांगितले ते उपाय निश्चितपणे करा. त्याच्यानंतर मज्जासंस्थेचा हा असल्यामुळे तुम्ही ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी थंड पाण्याची पट्टी तुम्ही कपाळावरती ठेवू शकता किंवा आपल्या मानेच्या मागच्या ज्या नर्व आहेत तर एखाद्या रुमालामध्ये आपण बर्फ घ्यायचा आहे आणि त्याचा शेक आपल्या मानेच्या मागे द्यायचा आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला मायग्रेनमध्ये खूप आराम मिळू शकतो. त्याच्यानंतर 2 भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तो दाबून धरायचा आहे 10-10 सेकंद 3 वेळेला. ह्यानी सुद्धा चांगला फायदा मिळू शकतो. त्याच्यानंतर आपल्या कान जिथे आहे सुरुवातीचा इथे टोक जे आहे कानाचं त्याच्यावरती आपली ही 3 बोटं ठेवायची आहेत आणि 3 बोटं ठेवल्यानंतर त्याच्यावरती जो पॉइंट येतो त्या पॉइंटला बरोबर अंगठ्याने पूर्णपणे दाबून ठेवायचं आहे. ज्या बाजूचं डोकं दुखतं आहे तिकडे अगदी तुम्ही 10, 20, 30 सेकंद जितक्या वेळ दाबून ठेवू शकता तितक्या वेळ जोरदार दाब द्या आणि काढा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि मायग्रेनचा त्रास कमी व्हायला मदत होते. तर हे साधे सोपे घरगुती सगळे उपचार तुम्ही करून बघा आणि जीवनशैलीमध्ये थोडेफार फरक करून बघा. नीट झोप पुरेपूर घ्या, डाएट व्यवस्थित करा, वेळेवर जेवा, वेळेवर झोपा. ज्यामुळे तुम्हाला ह्याचा त्रास होत आहेत त्या गोष्टी अवॉइड करण्याचा प्रयत्न करा आणि हे सगळं करून तुम्हाला खूप चांगला त्याच्यामध्ये रिझल्ट येईल. म्हणजे अक्षरशः हे त्रास बंद होतात आणि नंतर वर्षानुवर्ष पुन्हा येत नाहीत. असे पेशंटचे माझे चांगले रिझल्ट आहेत. तर तुम्ही निश्चितपणे करून बघा. त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर निश्चितपणे पहा. आवडले तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना जर यापैकी काही त्रास होत असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओ.